महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब योग्य ती कारवाई केली बघा तुम्ही. त्या लिंग पिसाट त्या आया त्याच्या जो साथीदार आहे या सर्वांना तुम्ही सोडू नका. माझी तर कळकळून विनंती आहे, मुस्लिम असून मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे महिलांचे लैंगिक शोषण करणार, महिलांवर अत्याचार करणार, फूस लावणार यांच्यावर तुम्ही योग्य ते कारवाई करा, बुलडोजर फिरवा, त्यांच्या संपत्तीवर टाच आणा. पण एक गोष्ट सांगू इच्छितो देवेंद्र फडणवीस साहेब, कायदा सुव्यवस्था सर्वांना एक समान आहे. कारवाई करताना अशोक खरातसारख्या बंधुबाबाला वरद असतं. त्यांच्या मागे कुठली लॉबी आहे, काय लॉबी आहे, सगळ्यांना महाराष्ट्र जनतेला संबंध भारताला ते दिसून आले. पण एकच विनंती आहे, जशी कारवाई या ठिकाणी लिंग पिसाट त्या आयाच्या घरी केली ना, तशीच कारवाई अशोक खरात यांच्या घरावर, यांच्या ऑफिसवर एखादा बुलडोजर फिरवा आणि ते प्रसारमाध्यमातून येऊन द्या जरा, जेणेकरून महाराष्ट्राचे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र मामा फडणवीस तुम्ही जे काम करताना हे फक्त एका समाजाला टार्गेट करून करत नाही. मी कायदा सुव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सदैव पाठीशी आहे आणि कायद्याच्या मी पाठीशी उभा राहणारा मुख्यमंत्री आहे, अशी छबी तुमची निर्माण होऊन द्या. काय माहिती आहे का, तात्काळचा तुम्ही जे दाखवली ना बुलडोजर फिरवून योग्य आहे. पण एवढंच या ठिकाणी सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेब कारवाई करताना अशोक खरातसारख्या या लिंग पिसाटाला पण सोडू नका. मारला त्याच्या ऑफिसवर एखादा बुलडोजर. फडणवीस साहेबांनी बुलडोजर मारला, आम्हालाही गर्व होईल, आम्हाला अभिमान होईल. आम्हाला कसं गर्व झाला आता या लिंग पिसाट त्या आयाच्या घरी तुम्ही बुलडोजर मारला म्हणून गर्व आहे आम्हाला. जे कोणी महिलांचं शोषण करून जो कोणी का असेल, कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, त्यांना काय घेणे देणे नाही. महाराष्ट्राच्या माताशी जो गद्दारी करेल त्याच्यावर योग्य ती कारवाई शासनाने या ठिकाणी कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करायच पाहिजे. अशोक खरातसारख्याला पाठिंबा आणि पाठीशी घालणारे सरकार आपल्याला नको आहे. माझी कळकळून विनंती आहे, फडणवीस साहेब माझ्या या व्हिडिओची योग्य ती दखल घ्या आणि खरातच्या घरावर आणि ऑफिसवर बुलडोजर चालवा, हीच विनंती करतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद. देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या कार्याला सलाम.